तांदूळ माफियांची एसआयटी होणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलंय। सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून लोकवस्ती, झोपडपट्ट्या आणि बाजारपेठेमध्ये भारत चावल ब्रँड आणि प्रधानमंत्री मोदीजींचे फोटो लावून अनधिकृतरित्या 29 रुपये किलो तांदूळ विकलं जात आहे। या तांदूळ माफियांनी ग्राहकांकडून आधार कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्र मागितली जात आहेत। म्हणून अशा बेकायदेशीर तांदूळ विकणाऱ्या आणि ग्राहकांकडून आधार कार्ड मागणाऱ्या तांदूळ माफियांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली धनराज जानकर आणि रेवण बुक्कानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या निवेदनात सोलापुरात भारत चावल ब्रँड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून रस्त्यावर लोकवस्तीत गर्दी असलेल्या ठिकाणी राजरोषपणे 29 रुपये किलो दराने 10 किलोचं पॅकेट विकलं जात आहे। या तांदळाला बासमती चावल अशा प्रकारची नावे देऊन ग्राहकांची फसवणूक आणि तांदूळाचा काळा बाजार केला जात आहे। त्याचबरोबर ग्राहकांकडून आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांच्या झेरॉक्स मागितल्या जात आहेत। यावरून ग्राहकांचा डाटा उपलब्ध करून घेऊन फसवणूक करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। आणि अशाच प्रकारे गेल्या 2 महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 50 रुपये किलो या भावाने डाळ विकली गेली। हा सुद्धा तोच प्रकार होता, परंतु हे कोणाच्याही लक्षात आलं नाही। एकूणच पुढे येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे। निवडणुकीमुळे पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपानं आणि भाजपा केंद्र सरकारच्या माध्यमातून ही टोळी पाठवलेली आहे का, अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। त्याचबरोबर येणाऱ्या कुठल्याही निवडणुका, विशेषतः लोकसभेची निवडणूक शांततेत आणि लोकशाही मार्गाने मोकळेपणाने व्हावी असे प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत असताना त्याला बाधा आणण्याचा प्रयत्न या कृतीच्या माध्यमातून होत आहे। असाच प्रकार सोलापुरातील कर्णिकनगर या भागात ही टोळी तांदूळ विकताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख धनराज जानकर यांनी तसेच नागरिकांना अडवलं गेलं। ती तांदळाची गाडी जेल रोड पोलीस स्टेशन येथे नेण्यात आली। या ठिकाणी असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी, विष्णू कारंपुरी, महानगर प्रमुख धनराज जानकर, शिवसैनिक असे एकत्र जमून याबाबत नेमका काय प्रकार चालू आहे याची चौकशी करण्याची मागणी केली। यावेळी जेल रोड पोलिसांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक आणि नागरिक निघून गेले, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं। विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली महसूल नायब तहसीलदार श्रीमती स्मिता गायकवाड यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखाताई आडकी, लक्ष्मीबाई चिलवेरी, रेवण बुक्कानुरे, विठ्ठल कुराडकर, धनराज जानकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, गोवर्धन मुदगल तसेच शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती।